नमस्कार, मी डॉक्टर सचिन कातरकर. मी प्रॅक्टिस न्यूरोलॉजिस्ट आहे नवी मुंबई, मुलुंड आणि डोंबिवली एरियामध्ये. आपण लास्ट वेळेस अथलेटिक्स बद्दल बोललो होतो की अथलेटिक्स म्हणजे कोणत्याही प्रकारचं जॉईंटमध्ये सूज किंवा पेन असणं. तर ते जॉईंट म्हणजे एक्झॅक्टली काय? जॉईंट्स म्हणजे जेव्हा दोन बोनचे एंड्स, हाडांचे एंड एकमेकांजवळ येतात त्याला आपण जॉईंट म्हणतो. एक्झॅक्टली जॉईंटमध्ये काय असतं, जॉईंट म्हणजे काय, आपण या डायग्राममध्ये बघूया. जॉईंट्समध्ये दोन बोनचे एंड तुम्हाला दिसत असतील, ते जवळ येतात त्याला आपण जॉईंट असं म्हणतो. जेव्हा दोन बोन जवळ येतात तर जॉईंटच्या एकदम खाली बघा एक तुम्हाला आर्टिक्युलर कार्टिलेज दिसतंय, ज्याचं काम आहे बोनच्या एंडला ॲज अ कुशन म्हणून काम करणं आणि बोनची एंडची जी इंजुरी आहे ती अवॉइड करणं. त्यांच्यामध्ये जॉईंटची कॅव्हिटी असते. जॉईंट कॅव्हिटी म्हणजे एक स्पेस असते ज्याच्यामध्ये दोन्ही बोन एकमेकांवर प्रॉपरली ॲडेज होतात आणि त्याच्यामध्ये जॉईंटचं फ्लुइड असतं ज्याला आम्ही सायनोव्हियल फ्लुइड म्हणतो. या फ्लुइडचं काम आहे ल्युब्रिकेशन देणं बोनच्या एंडला आणि सोबत जेव्हा आपण चालतो किंवा आपण धावतो त्यावेळी जे प्रेशर येतं प्रेशरला ऑब्झर्व्ह करायचं काम म्हणजे ॲज अ शॉक ऑब्झर्व्हर म्हणून हे सायनोव्हियल फ्लुइड काम करतं. त्याच्यात जस्ट वरती बघितलं तर आपल्याला एक सायनोव्हियल मेम्ब्रेन दिसते. तिचं काम आहे या फ्लुइडला त्या जॉईंटमध्ये प्रॉपरली पकडून ठेवणं. एक छोटीशी लेअर आहे ती आणि त्याचं काम आहे सायनोव्हियल फ्लुइडला बनवणं आणि त्याच्यावरती मेन जॉईंटचं कॅप्सूल आहे जे जॉईंटला स्टेबिलिटी देतं, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण जॉईंटचं आर्किटेक्चर आतमध्ये इन्क्लुडेड असतं आणि याच्यामध्ये फ्लुइडच्या आतमध्ये बरेच आर्टिक्युलर लिगामेंट्स वगैरे असतात ज्याला डिस्कस करायची गरज नाही. चालेल, हे झालं जॉईंट. आता पुढच्या वेळेस आपण पुन्हा काही जॉईंट बद्दल की एक्झॅक्टली अर्थात जॉईंटमध्ये काय होतं हे आपण डिस्कस करूया. धन्यवाद.